आतंकवादी शासनामुळे होणारा गंभीर धोका दूर करण्यासाठी ही कारवाई करत असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। ट्रम्प यांनी इराणला दहशतवादाचा निर्माता असं म्हटलेलं आहे आणि इराणवरती आणखी तीव्र हल्ले करण्याचा इशारा दिलाय। त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की इराणला अण्वस्त्रधारी होऊ देणार नाही। त्याबरोबरच अमेरिकेनं अंदाज लावलेला आहे की इराणसोबत युद्ध 4-5 आठवडे चालून राहू शकतं। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणकडे थेट आवाहन केलेलं आहे की त्यांनी शरण येऊन युद्ध थांबवावं, अन्यथा त्यांना अधिक कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल। युद्धामुळे बंद असलेली दुबईतील विमानसेवा हळूहळू पुन्हा एकदा सुरू होतीये। इतिहाद एअरवेजनं अबुधाबीहून दिल्ली आणि मुंबई या मार्गावरती उड्डाणं पुन्हा सुरू केलेली आहेत आणि त्याचबरोबर एमिरेट्स एअरलाइन्सनं दुबईहून मर्यादित संख्येनं उड्डाणंही पुन्हा सुरू केलेली असून आधी बुकिंग केलेल्या प्रवाशांना प्राधान्य दिलं जात आहे। ज्यांना एअरलाइन्सकडून कॉल येत आहेत त्यांनाच दुबई विमानतळावरती येण्याचं सूचित करण्यात येत आहे। मिडल ईस्टमध्ये सध्याच्या संकटामुळे अडकलेले प्रवासी हे भारतामध्ये परत आणण्यासाठी इंडिगो आजपासून जेद्दाहहून भारतातील विविध शहरांमध्ये 10 विशेष उड्डाणं सुरू करणार आहे आणि याद्वारे प्रवाशांना सुरक्षितपणे परत आणण्यावरती भर दिला जात असून युद्धामुळे अडचणीमध्ये असलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी ही योजना राबवली जाते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जॉर्डनचे राजा अब्दुल्ला यांच्याशी संवाद साधला। त्यांनी परदेशातील बदलत्या परिस्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे। तर पंतप्रधानांनी जॉर्डनच्या नागरिकांच्या शांतता, सुरक्षा आणि कल्याणासाठी भारताचा पाठिंबा हा पुन्हा एकदा अधोरेखित केलाय। त्याबरोबरच या कठीण काळामध्ये जॉर्डनमधील भारतीय समुदायाची काळजी घेतल्याबद्दल राजाला धन्यवादही दिलेत। इराणचे सर्वोच्च नेता खामेनी यांना अमेरिका आणि इस्रायलनं कसं मारलं याची A to Z स्टोरी समोर आलेली आहे। अमेरिका आणि इस्रायलच्या लष्कर आणि गुप्तहेरांनी अवघ्या 30 सेकंदामध्ये खामेनी आणि त्यांच्यासोबत असलेल्या अधिकाऱ्यांना ठार केलं। यासाठी अनेक महिन्यांपासून नियोजन सुरू होतं। मोसाद किंवा CIA च्या गुप्तहेरांनी एकत्र बसून या हल्ल्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्यासाठी अमेरिकेनं ऑपरेशन एपिक फ्युरी आणि इस्रायलनं ऑपरेशन लायन्स रोअस या मोहिमा एकाच वेळी सुरू केलेल्या होत्या। नियोजन इतकं अचूक होतं की या हल्ल्याची इराणला साधी कुणकुण देखील लागलेली नाहीये। खामेनींना मारण्यासाठी अमेरिका आणि इस्रायलचं एकत्र प्लॅनिंग। खामेनींच्या दैनंदिन हालचालींवर अनेक महिन्यांपासून लक्ष। खामेनींना लक्ष्य करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या अली शामखानींना ट्रॅक करण्यात आलं। शनिवारी मध्यरात्री खामेनी आणि अली शामखानी यांच्या बैठकीची बातमी गुप्तहेरांना मिळाली। खामेनींच्या प्रासादाच्या तळघरात महत्त्वाची बैठक सुरू होती। बैठकीची माहिती मिळताच इस्रायल आणि अमेरिकेच्या सैन्य दलात संदेशाचं आदान प्रदान झालं। हल्ल्याआधी अमेरिकेनं क्षेपणास्त्र डागून इराणची संरक्षण यंत्रणा डळमळीत केली। त्याचवेळी इस्रायलनं 30 क्षेपणास्त्र खामेनींच्या प्रासादावर डागली। इस्रायलकडून अमेरिकेनं दिलेल्या बंकर बस्टर मिसाईलचाही वापर करण्यात आला। अवघ्या 30 सेकंदांमध्ये खामेनींचा प्रासाद उद्ध्वस्त झाला। खामेनींसह त्यांचे अर्धा डझन अधिकारी मारले गेले असा अमेरिकेनं दावा केला। अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या कुटुंबावरती मोठा आघात झाल्याची माहिती समोर आली आहे। अमेरिका इस्रायल यांच्या मिसाईल हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या खामेनी यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे। याआधी त्यांच्या मुलगा, सून, नात, मुलगी आणि जावयाचा देखील मृत्यू झालेला होता अशी माहिती समोर आलेली होती। या घडामोडींमुळे तणाव हा अधिक वाढण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते। अमेरिका इस्रायल विरुद्ध इराणमधला संघर्ष आज 4थ्या दिवशी देखील सुरूच आहे। मात्र या संघर्षामुळे पश्चिम आशिया आणि आखाती देशांमध्ये हजारो नागरिक आणि पर्यटक हे अडकून पडलेत। यामध्ये महाराष्ट्राच्या 18 जिल्ह्यातील जवळपास 382 नागरिक हे अडकलेले आहेत। दुबईच्या जेबल अली पोर्ट भागामध्ये इराणकडून मिसाईल हल्ले करण्यात येत आहेत। हल्ल्यामुळे या भागामध्ये वास्तव्याला असलेले भारतीय विद्यार्थी हे भयभीत झालेत। चंद्रपूरच्या आश्रय तायडे या विद्यार्थ्याचे पालक देखील चिंतेमध्ये आहेत। जिल्हा प्रशासनाच्या मार्फत केंद्र सरकारकडे विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी आणण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। इराणकडनं जे काही हल्ले केले जात आहेत
ते जेबल अली पोर्टच्या आसपासच केले जात आहेत आणि त्याच्यामुळे यांच्या इमारतीमधूनही ते मिसाईल्स येताना आणि त्यांना तिथल्या गव्हर्नमेंटकडनं नष्ट केल्याचं ते दिसत आहे. परंतु शेवटी जसं हे ते बघत असले डोळे बघत असल्यामुळे त्यांना एक भीती वाटत आहे तिथे आणि आता त्याच्यामुळे आणि युद्धाचा काळ आज 3रा दिवस आहे आणि त्यांच्यासाठी एक एक क्षण तिथे अडचणीचा ठरत आहे आणि भीतीयुक्त ठरत आहे. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की त्यांनी आपल्या मायदेशी परतलं पाहिजे. UAEच्या गव्हर्नमेंटनी त्यांना प्रत्येक वेळेस त्यांच्याकडे नोटिफिकेशन देऊन जिथे आहेत तिथे सुरक्षित राहा असे गाईडलाईन्स त्यांना दिलेले आहेत. परंतु त्यांना असं वाटतंय की इंडियन गव्हर्नमेंटनी त्यांना तिथून रेस्क्यू केलं पाहिजे आणि सुखरूप आपल्या मायदेशी आणलं पाहिजे. पुण्यातले MBAचे 80 विद्यार्थी सध्या दुबईमध्ये अडकल्यामुळे या सर्वांच्या पालकांचा जीव हा टाळणीला लागलाय. 1 मार्चला ही सगळी मुलं आपल्या देशामध्ये परत येणार होती, पण युद्धाचा भडका उडाल्यामुळे या मुलांची कोंडी झाली आहे. सध्या ही सगळी मुलं सुखरूप असली तरी आई वडील मात्र त्यांच्या काळजीमध्ये आहेत. याच 80 विद्यार्थ्यांमध्ये हिंगोलीतील खुशी बेढेरेचा समावेश आहे. खुशीचे वडील महादेव बेडेरेंनी आता या मुलांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारला साकडं घातलंय. युक्रेनप्रमाणे विशेष मोहीम राबवत या 80 विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी त्यांनी केंद्राला विनंती केलेली आहे. ते सर्व सुरक्षित आहेत. कॉलेजनं त्यांची पूर्ण चांगली व्यवस्था केली आहे आणि ते सर्व त्यांच्या संपर्कात आहेत. मिनिस्ट्री, एक्सटर्नल अफेअर ते सर्व त्यांच्या संपर्कात आहे आणि काही काळजीची करण्याची चिंता नाही असं ते सांगत आहेत कॉलेजवर. ते पूर्ण ग्रुप आहे 80 मुलांचं आणि शिक्षक पण 4 आहेत असं मला वाटते त्यांच्यासोबत. तर केंद्र सरकारला एवढीच विनंती आहे, त्यांनी जसं युक्रेनमध्ये मुलांना आणलं होतं तसंच यांना पण प्रायोरिटी देऊन चांगल्या सुखरूप भारतात आणलं पाहिजे. आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 150 नागरिक हे विविध ठिकाणी अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासनानं तातडीनं हालचाली सुरू केलेल्या असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून सगळ्या आवश्यक सूचना आणि सुविधा या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता संबंधित नागरिकांशी संपर्क साधण्याचं काम ही युद्धपातळीवरती सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. आपल्या जिल्ह्यातील जे टूर्स ऑपरेटर्स आहेत त्यांच्याकडून पण आपण माहिती घेतली. तर तात्काळ आपण जी माहिती घेतलेली होती त्यानुसार 3 टूर ऑपरेटर्सच्या यांच्या माहितीनुसार साधारणतः 100 पर्यटक आपले दुबईमध्ये गेलेले होते. त्यांचा डेटाबेस आपल्याला समजला. शासनाकडून जी काही सूचना येईल, आता तरी सर्वजण सुरक्षित आहेत, सुरक्षित जागे आहेत. कोणत्याही नातेवाईकांनी किंवा कोणीही घाबरून जाण्याची गरज नाही किंवा कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवणं योग्य नाही. जशा शासनाच्या पुढच्या सूचना येतील त्याची अंमलबजावणी आहे ती केली जाईल आणि सर्व कोल्हापूरकर इव्हन महाराष्ट्र शासनाकडून सर्व नागरिक आपले सुरक्षित राहतील त्याची सर्व दक्षता घेतली जाते आणि त्या सूचनांची अंमलबजावणी आपण करत. कराडमधील विमा कंपनीतील 21 जण हे दुबईमध्ये अडकून पडल्याची माहिती आहे. विमा अधिकारी PV जाधव यांच्यासह सहलीला गेलेले हा गट सध्या दुबईमध्ये अडकलेला आहे. ते ज्या हॉटेलमध्ये राहत आहेत त्या परिसरामध्ये स्फोट झाल्यामुळे त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तर सुरक्षेच्या कारणास्तव हॉटेलमधून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. उमराच्या यात्रेला गेलेले नागपुरातील 2000 यात्रेकरू सौदी अरेबियामध्ये अडकल्याचं राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष फॅरे खान यांनी सांगितलंय. या व्यतिरिक्त शीख आणि जैन समुदायातील लोक देखील अडकल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. हमारी जो महाराष्ट्र की गवर्नमेंट है उन्होंने भी वहाँ पे जितने भी रहने वाले लोगों के लिए एक नंबर प्रोवाइड किए, एक वेबसाइट प्रोवाइड की है, एक ईमेल प्रोवाइड की है कि जिसको भी किसी को अगर कोई दिक्कत है तो वो वहाँ पे कंप्लेंट कर सकता है. सरकार आपके साथ खड़ी, क्योंकि अभी जो सऊदी अरबिया है वो नो फ्लाइंग जोन है. वहाँ से कोई फ्लाइट उड़ नहीं सकती, आ नहीं सकती, जा नहीं सकती. जैसी फ्लाइट चलोगे तो वहाँ के लोगों को लेके आया जाएगा या सरकार फिर रेस्क्यू भी कर सकती है अपने फ्लाइट भेजकर. दुबईमध्ये अडकलेल्या धुळ्यातील पर्यटकांशी मंत्री गिरीश महाजनांनी संवाद साधलाय. तिथल्या परिस्थितीची माहिती घेत सरकारसोबत असल्याचा विश्वास त्यांनी पर्यटकांना दिलेला आहे. सकाळपासून मी 200-250 जे टुरिस्ट आहेत त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे, त्यांच्याशी बोललेलो आहे, व्हिडिओ कॉन्फरन्सवर त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. सगळ्या लोकांची त्यांना थोडा आधारही दिलेला आहे. आपण काळजी करू नका, कोणी काळजी करण्याची गरज नाही. 2 दिवसामध्ये
3 दिवसामध्ये वाटून मला वाटतं निवळेल अशी परिस्थिती दिसते. ते निवळलं की लगेच त्यांना आणण्याची व्यवस्था केंद्र शासनाच्या माध्यमातून आपण करणार आहोत. माननीय मुख्यमंत्री महोदयसुद्धा या बाबतीमध्ये सगळ्यांशी संपर्क करतायत. माझा त्यांचा संपर्क सुरू आहे. केंद्र सरकारच्या वतीने सुद्धा काही सूचना देण्यात आलेल्या आहेत. आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार मोठी मोहीम राबवण्याच्या तयारीत आहे. हवाई आणि जलमार्गे भारतीयांना सुरक्षित परत आणण्यासाठी विशेष ऑपरेशन हे हाती घेतले जाण्याची शक्यता आहे आणि यासाठी भारताच्या तिन्ही सैन्य दलांना हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. परिस्थितीवरती केंद्र सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. सौदी अरेबियातील रास तनुरा इथं मोठी घडामोड समोर आलेली आहे. इराणनं सौदी अरामकोच्या तेल रिफायनरीवरती ड्रोन हल्ला केल्याचा दावा करण्यात आलाय. तर शाहीन ड्रोनच्या माध्यमामधून हा हल्ला करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या ड्रोन हल्ल्यानंतर रिफायनरीमध्ये स्फोट होऊन आग लागल्याची माहिती समोर येते आहे. तर अरामकोवरील या हल्ल्याचा परिणाम युरोपच्या तेल पुरवठ्यावरती होण्याची शक्यता ही देखील व्यक्त केली जाते. इराणमधील हल्ल्याचा अमेरिकेच्या लष्कराकडून नवीन व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय. इराणच्या फायटर जेटला कसं उद्ध्वस्त केलं हे दाखवणारा हा व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय. अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये इराणच्या फायटर जेट्स आणि ड्रोनचा खात्मा करण्यात आलेला होता. मध्य पूर्वेमध्ये तणाव आणखीन तीव्र झालेला आहे. अमेरिकेनं समुद्रामार्गे इराणवरती क्षेपणास्त्र हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या फ्रँक पीटरसन या लढाऊ जहाजावरून ही क्षेपणास्त्र डागण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. तर सुमारे 1000 मैल मारक क्षमता असलेल्या टॉमहॉक या क्षेपणास्त्राचा या हल्ल्यामध्ये वापर करण्यात आल्याचीही माहिती मिळते. ओमानच्या आखातामध्ये एक तेलवाहू जहाजावरती इराणी लष्कराकडून झालेल्या हल्ल्यामध्ये एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. MKD व्योम हे जहाज ओमानची राजधानी मस्कतमधून 52 नॉटिकल मैल अंतरावरती प्रवास करत असताना हल्ला करण्यात आलेला आहे आणि यावेळी जहाजावरती जवळपास 21 कर्मचारी होते. त्यातील बहुतांश हे भारतीय होते. इराण जोरदार हल्ले करत असल्यानं इस्रायलनं इराणवरती हवाई हल्ले वाढवलेत. इराणची राजधानी तेहरानवरती इस्रायलकडून तीव्र हल्ले करण्यात येत आहेत. इस्रायलनं केलेल्या एअर स्ट्राईकची नवी दृश्यही समोर आलेली आहेत. तर या हल्ल्यामध्ये तेहरानमधील अनेक इमारती ह्या भुईसपाट झाल्या. पश्चिम आशियात मारा करणारे इराणचे ड्रोन आता तुर्कीपर्यंत येऊन पोहोचलेत. इराणने तुर्कीमधील अमेरिकेच्या लष्करी तळावरती हल्ला केलाय. तर इराणनं केलेला हा हल्ला आत्तापर्यंतचा सगळ्यात लांबचा हल्ला असल्याचं मानलं जात आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धाच्या विळख्यामध्ये जॉर्डन देखील येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जॉर्डनवरती मिसाईल आणि ड्रोनद्वारे मोठे हल्ले होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सायरन वाजताच तातडीनं सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला अमेरिकन दूतावासानं नागरिकांना दिलाय. जॉर्डन हा इस्रायलच्या दक्षिणेला असलेला देश असून तिथं अमेरिकेचा तळ आहे आणि त्यामुळे त्यावरती इराणच्या हल्ल्याची शक्यता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नव्यानं धमकी. इराणवरती लवकरच मोठा हल्ला होणार, ट्रम्प यांचा इशारा. लवकरच इराणवरती हल्ल्याची मोठी लाट ट्रम्प यांनी व्यक्त केलाय. तर इराणवरती आतापर्यंतची कारवाई ही समाधान करत डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमधून उद्या संबोधित करणार आहेत. तर इराणवरील हल्ल्याची अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे देखील माहिती देणार आहेत. अमेरिका आणि इराण युद्धाचा मोठा परिणाम भारतावरती पाहायला मिळतोय. भारतीय व्यापारापासून अनेक भारतीयांना देखील याचा फटका बसलेला आहे. कामानिमित्त, शिक्षणासाठी आणि फिरायला गेलेल्या अनेक भारतीयांना या युद्धाची मोठी झळ पोहोचली आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातील अनेकांचा सहभाग आहे. नाशिकमधील 150 ते 250 यात्रेकरू मक्का मदिनामध्ये अडकलेत. पुण्यामध्ये MBA करणारे आणि शैक्षणिक सहलीनिमित्त गेलेले 80 विद्यार्थी हे दुबईमध्ये पडलेत. तर जालन्यामध्ये 8 जण, कोल्हापूरचे 150, चंद्रपूर, जालना, यवतमाळ, जळगाव, पिंपरी चिंचवड अशा अनेक ठिकाणचे रहिवासी हे अडकून पडलेले आहेत आणि त्यामुळे आता जोपर्यंत विमानसेवा सुरळीत होत नाही तोपर्यंत या सगळ्यांच्या परतीचा मार्ग हा सुकर होणं कठीण आहे. ठाणे जिल्हा प्रशासनानं इराक आणि इराणमधून युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती नागरिकांसाठी आवश्यक सूचना जारी केल्यात. तसंच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विशेष नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आलाय. ठाणे जिल्ह्यातील नागरिकांचे नातेवाईक आणि परिचित इराण अथवा इराकमध्ये वास्तव्यास असल्यास त्यांच्या सुरक्षिततेबाबत माहिती हवी असल्यास जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. नागरिकांकडून चौकशी प्राप्त झाल्यास मंत्रालय नियंत्रण कक्षामार्फत संबंधित भारतीय दूतावासाशी संपर्क साधून आवश्यक माहिती मिळवून ती संबंधितांना कळवण्यात येणार आहे. नागरिकांनी आवश्यकतेनुसार नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या मृत्यूच्या वृत्तानंतर मालेगावमध्ये शिया समुदायामध्ये शोककळा पसरली आहे. शहरातील हुसेनी मशीद परिसरामध्ये खामेनी यांना श्रद्धांजली अर्पण करणारे फलक हे लावण्यात आलेले असून शिया समुदायाकडून दुःख व्यक्त केलं जात आहे. या पार्श्वभूमीवरती मालेगावात कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं. इराणचे सर्वोच्च नेते खामेनींच्या मृत्यूच्या वृत्तानंतर श्रीनगरमध्ये आंदोलन करण्यात आलं. इस्रायल आणि अमेरिकेचा निषेध करण्यासाठी नागरिक हे रस्त्यावरती उतरलेले होते, तर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यात आणि खबरदारीचा उपाय म्हणून काश्मीरमधील सगळ्या जिल्ह्यांमध्ये निर्बंधही लागू करण्यात आले. राज्यभरामध्ये आज धुळवडीचा उत्सव रंगतदार वातावरणामध्ये साजरा केला जाणार आहे. सणाच्या दिवशी नागरिक एकमेकांवरती रंगाची उधळण करत आनंद साजरा करत आहेत. गाव आणि शहरांमध्ये ठिकठिकाणी मुलं-मुलींनी पारंपरिक रंगाचे खेळ खेळले. त्याबरोबरच वयस्क नागरिक देखील सणाच्या आनंदामध्ये सहभागी झालेले आहेत. स्थानिक प्रशासनानं नागरिकांना सुरक्षिततेच्या नियमाचं पालन करत सण साजरा करण्याचं आवाहन केलेलं आहे. त्याबरोबरच पर्यावरणपूरक रंगांचा वापर करण्याचं विशेष सुचवलेलं आहे. भारतामध्ये आज वर्षातील पहिलं चंद्रग्रहण होणार आहे, जे खंडग्रास स्वरूपाचं असेल. भारतीय प्रमाण वेळेनुसार ग्रहण हे दुपारी 3:20 सुरू होईल आणि संध्याकाळी 6:46 संपेल. खगोलशास्त्रज्ञांच्या मत आहे की सध्या साध्या डोळ्यांनी हे ग्रहण पाहता येईल. विदर्भातील भागामध्ये ग्रहण दीर्घकाळ असेल, तर कोकण आणि मुंबई परिसरामध्ये ते अत्यंत कमी वेळासाठी दिसेल. काही मिनिटांसाठी दिसणारा रक्तचंद्र पृथ्वीच्या सावलीमधून लालसर दिसेल आणि ज्याला लोक ब्लड मून असं देखील म्हणतात. तर राज्यासह देशभरातील प्रमुख मंदिरं ही ग्रहण काळामध्ये आज बंद राहणार आहेत. आज खग्रास चंद्रग्रहणानिमित्त प्रभादेवी इथल्या श्री सिद्धिविनायकाचं गाभाऱ्यातील दर्शन हे दुपारी 3 ते संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीमध्ये भाविकांना बाहेरून दर्शन घेता येणार असून या काळामध्ये श्रीचरणी कोणताही प्रसाद हा वाहिला जाणार नाही. खग्रास चंद्रग्रहण भारतामधून दिसणार आहे आणि त्यामुळे या काळामध्ये श्री सिद्धिविनायकाचं गाभाऱ्यातील दर्शन हे बंद ठेवण्याचा निर्णय हा गणपती मंदिर न्यासानं घेतलेला आहे. तर संध्याकाळी 7:30 वाजता दुपारतीनंतर नेहमीप्रमाणे संध्याकाळी 7:45 वाजेपर्यंत भाविकांना गाभाऱ्यामधून दर्शन घेणं हे शक्य होणार आहे. आज चंद्रग्रहण असल्यामुळे शेगावच्या संत गजानन महाराज मंदिर प्रशासनानं दर्शन व्यवस्थेमध्ये काही बदल केलेले आहेत. आज संत गजानन महाराजांचं समाधी मंदिर दर्शनासाठी खुलं राहणार आहे. मात्र एका विशिष्ट अंतरावरती असलेल्या जाळीमधून भाविकांना दर्शन घ्यावं लागेल. तर उद्या सकाळी आणि मध्यान्हाची आरती होणार नाहीये आणि याशिवाय गजानन महाराजांचं आनंदसागर आध्यात्मिक केंद्र हे देखील दिवसभर बंद राहणार आहे आणि त्यानुसार भाविकांनी दर्शनाचं नियोजन करावं असं आवाहन मंदिर संस्थाननं केलंय. मुंबईतल्या दादरच्या शिवाजी पार्क मैदानामध्ये होळीचं दहन करून होलिकात्सव साजरा करण्यात आला. शिवाजी पार्कातल्या बंगाल क्लबकडून यंदा देखील होळीचं आयोजन करण्यात आलं होतं. होळीला नारळ वाहून होलिका मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी अनेकांनी गर्दी केलेली होती. होळीचं दहन होताच उपस्थितांनी रंगांची उधळण करून एकमेकांना रंगवण्यास सुरुवात केली. लहान थोर स्त्री पुरुषांनी होळीसोबत रंगाच्या या सणाचा आनंद लुटला.